ग्रामपंचायत इसरखेड येथील 2006 मधील अतिवृष्टीच्या खोट्या पंचनाम्याची व लेखापरीक्षण अहवालातील वसूल पात्र रक्कम रुपये 9,55,495 ची सखोल चौकशी होण्याबाबत व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता 1 नोव्हेंबर पासून इसरखेड वासियांनी पंचायत समिती समोर उपोषण प्रारंभ केले। याबाबत 23 ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी पंचायत समितीला दिलेल्या निवेदनात इसरखेड पिंपरी कोळीवासियांनी नमूद केले आहे की 19 ऑगस्ट 2006 रोजी ग्रामपंचायतमध्ये कोणतीही नदीच्या पुराचे पाणी घुसलेले नसताना तत्कालीन सचिव व सरपंच यांनी अतिवृष्टीचा खोटा पंचनामा तयार करून शासनाची व जनतेची दिशाभूल केली। पंचनाम्यामध्ये सन 1992 पासून ते 2006 पर्यंतचे महत्त्वपूर्ण आर्थिक बाबतीतील दप्तर नासधूस व खराब झालेले दाखवले। या कालावधीमध्ये ग्रामपंचायतचे लाखोंचे व्यवहार झालेले असल्याने याबाबत आम्हाला संशय आहे। त्यामुळे संबंधित पंचनाम्याची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे। तसेच पंचनामेबाबत लेखापरीक्षण अहवालामध्ये लेखापरीक्षक यांनी संशय व्यक्त केलेला आहे। लेखापरीक्षण अहवालामध्ये रुपये 9,55,995 एवढी रक्कम वसूल पात्र दाखविली आहे। तरीही वसुली पात्र रकमेची सखोल चौकशी करून तत्कालीन सचिव व तत्कालीन सरपंच यांच्याकडून व्याजासह वसूल करण्यात यावी। चौकशी अंती दोषी असणाऱ्या कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्यात यावी। या संबंधितांवर 31 ऑक्टोबर पर्यंत चौकशी होऊन कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता। त्यामुळे येथील नागरिकांनी पंचायत समिती समोर उपोषणाला सुरुवात केली आहे। कांडेलकर इसरखेड येथील गावकरी 2006 मध्ये पूर्णा नदीला महापूर आला, पण ग्रामपंचायत बुडालेली एक खोटा पंचनामा तयार केला गेलेला आहे। त्यावर महसूलच्या कुठल्याही कर्मचाऱ्याची सही नाही आहे आणि तो फक्त ग्रामपंचायत पुरताच मर्यादित ठेवून ग्रामपंचायत बुडाली आहे असा खोटा पंचनामा जाहीर केला आहे आणि ग्रामपंचायतचं सर्व रेकॉर्ड अफरातफर केलेला आहे। त्यामुळे हे गावकरी सर्व उपोषणाला बसलेले आहेत। त्या ग्रामपंचायतचा जो पंचनामा झालेला आहे तो कोण्याच अधिकाऱ्याकडे पाठवलेला नाही, तो वरच्यावर झालेला आहे। नांदोरा येथून पुरुषोत्तम भातुरकर यांचा विदर्भ न्यूज करिता वृत्तांत।